रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाला। प्रभाकर क्षीरसागर असे मृतकाचे नाव असून ते दाताळा येथील रहिवासी होते। ही घटना चंद्रपूर शहरातील आकाशवाणीपासून जगन्नाथ बाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली। जगन्नाथ बाबा नगर येथील A65 क्रमांकाच्या खांबावरून 11 kV विजेची तार जाते। सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास ही तार तुटून रस्त्यावर पडली। काही स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली। मात्र सायंकाळी 6 ते 6:30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा बंद केला नाही व पडलेली तार सुद्धा उचलली नाही। या दरम्यान जनता महाविद्यालयात सुरक्षा रक्षक असलेले प्रभाकर क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते। रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडलेत आणि तारेला स्पर्श झाला। 11 kVच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान वीज वितरण कंपनीला ऑनलाईन तक्रार करूनही 1 ते 1.5 तासापर्यंत 11 kVची तुटून वर्दळीच्या रस्त्यावर पडलेली विजेची तार उचलण्यास आणि वीज पुरवठा बंद करण्यास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अक्षम्य विलंब केला। वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेला। कमावता व्यक्ती गेल्याने क्षीरसागर कुटुंब उघड्यावर पडले। यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृतकाच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे। काल सायंकाळी MSTPच्या रामनगर फुटबॉल सेंटरच्या अंतर्गत येणाऱ्या जगन्नाथ बाबा नगरमध्ये आकाशवाणीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर 5 वाजताच्या सुमारास 11 kVची तार तुटली। याची लोकांनी 2 वेळा ऑनलाईन तक्रार केली। 5 वाजता कॉल केल्याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहे। 1 तासापर्यंत त्याच्यात दुरुस्ती झाली नाही, दुरुस्ती झाली म्हणून मेसेज येऊन गेला आणि तो जिवंत तार MSTPचे लोक, महावितरणचे लोक, कर्मचारी उचलायला आले नाही। त्या ठिकाणी सायकलस्वार एक गार्ड सुरक्षा रक्षक सायकलने जात असताना तो त्या ठिकाणी तारामध्ये सायकलचं चाक अडकलं, पडला आणि 11 kVच्या विजेचा धक्का लागून जागेवर प्रभाकर गणपत क्षीरसागर यांचं दुःखद निधन झालं आहे। सर्वस्वी याला महावितरणचे अधिकारी कर्मचारी जबाबदार आहेत। त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे आणि प्रभाकर क्षीरसागर यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी ही आमची जनविकास सेनेची मागणी आहे।